गंमत म्हणून डॉक्टर झालाय, मज्जा म्हणून रिलेशनशिप मेंटेन करतोय. मी बोलणार आहे मैत्रीशी. ए बाई तू नको बोलू. ती तुझं काही ऐकणार नाही. ती तिला पाहिजे तेच करते. तू नको बोलू. ए मग तू बोलतोस का त्या मुलाशी? त्याच्या डोक्यात काय ते जाणून घे ना. मी त्याच्याशी बोलते म्हटलं ना की मैत्री अशी अपसेट होईल माझ्यावरती. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. काय मला स्पष्टपणे सांगायचं ना, मग लग्न करायचं नाही ते. केलं असतं आपण ब्रेकअप. याआधी पण खूप वेळा केलंय, यावेळेलाही केलं असतं कायमचं. काय फरक पडतो? हे बघ, मी खूप बॅलन्स्ड आहे, त्यामुळे मी माझं पाहिलं असतं. म्हणजे तू माझी काळजी करू नकोस, कळलं का? काय झालंय सौमित्र? तू असं का निर्वाणीचं बोलतोयस? मग हे काय चाललंय मी तू? हे असं तणतण करणं वगैरे शोभतं का? हे पाय आपटून आत येणं वगैरे काय? आता मला सांग, आपल्याला साखरपुडा करायचा आहे की नाही? करायचंय ना, बरोबर की नाही? तर मग तुझ्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांशी बोलावं असं वाटतंय ना तुला? मग कशाला तणतण करते? मला एक सांग, हे बघ, आत्ताच जर आपण शांतपणे वागलो तर पुढे सगळं सोपं नाही का होणार? म्हणजे कळतंय का? म्हणजे आणि मला सांग, ते रोज रोज थोडी येणार आहे तुला त्रास द्यायला, होय की नाही? त्यामुळे आत्ता सांगूनच टाकायचं. म्हणजे काय आहे, आत्ता जे काय ते बोलून होऊन जाईल. मग नंतर नाहीतर मग असं मानेवर टांगती तलवार राहणार आपल्या, की तेव्हा बोललो असतो तर बरं झालं असतं, तेव्हा बोललो असतो तर बरं झालं. त्यापेक्षा आत्ता बोलू ना. काय मॅडम, कळतंय ना मी काय म्हणतोय? पण बिन काही नाही ग. हे बघ, आपण कोण होत मला सांग? काय मी मैत्री? आपण स्ट्रॉंग होत. हा, आपण स्ट्रॉंग होत. स्ट्रॉंग आहोत आपण, स्ट्रॉंग आहोत. हा, आता हे जे ढिशूम आहे ना, हे फक्त तुझ्या मनाशी करायचं. जसं वेड्यासारखं वागतं ना त्याच्याशी. आणि आई वडिलांशी कसं वागायचं आपण? नॉर्मल. छान वागायचं. नॉर्मल वागायचं. नॉर्मल. बेस्ट आहे. येस, स्ट्रॉंग होत. वा, कसा झालाय चहा? चांगला झाला. चांग. गुड. थँक्यू. तुला डिस्पेन्सरीत फार काम नसतं का? नाही, तूच म्हणालास मगाशी की सारखा येत जात असतोस इथे म्हणून विचारलं. म्हणजे असतं काम. म्हणजे आज काय आहे की इंगोले सर आहेत वर, म्हणजे बुधवार आणि गुरुवार ते असतात, बाकी सगळे दिवस मी असतो. म्हणून आज मी जरा निवांत आहे. होमिओपॅथीमध्ये कसा इंटरेस्ट तुझा? वडील होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत होते का? किंवा इतर कोणी फॅमिलीत? नाही, तसं नाही. म्हणजे काय आहे की आपल्या पूर्वजांनी जे केलंय तेच आपण करायचं, हे आपण कधीच जुगारून दिले ना. नाहीतर काय आपण सगळेच बलुतेदारी करत बसलो असतो. आणि तसंही काही नसतं. आमच्या मैत्रीचंच बघ ना, ती कुठे झाली डॉक्टर? लहानपणापासूनच चित्रविचित्र आवाज काढायची.
तेच प्रोफेशनही झालंय तिचं. हो नाही सर, तसं नाही आहे. ती एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. म्हणजे जपानमध्ये त्याला सेईओ असं म्हणतात. फार मोठा प्रतिष्ठेचा जॉब आहे. म्हणजे तिकडे फार होर्डिंग्स वगैरे लावतात त्यांची. आमचीच मुलगी आहे, मला माहिती ती काय करते ते. तुला पण इंटरेस्ट आहे का कलाबिला क्षेत्रात? हो असलाच पाहिजे. मला वाटतं सगळ्यांनाच असला पाहिजे. नाही तर जगायला अर्थच काय ना आपल्या. कलाबिला जोपासायला वेळ मिळत असणार ना तुला भरपूर. होमिओपॅथ आहेस तू. आम्हाला अजिबात वेळ नसतो. लोकांची आयुष्य लागलेली असतात ना पणाला. कलाबिला टाइमपास नाहीच परवडत आम्हाला. यालाच धरून एक गोष्ट आठवली की आमचे जे सर आहेत, इंगोले सर, त्यांनी जेव्हा होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केली होती कॅन्सर पेशंटसाठी, त्यावेळेला हे आम्ही केलं होतं की म्हणजे आता ॲलोपॅथीचं कसं असतं की जेव्हा उपचार सुरू होतो तेव्हा ते बॉडीला स्वतःहून हील व्हायचा काही चान्सच देत नाही. एका पार्टवर उपचार सुरू करता आणि दुसऱ्यावर लगेच त्याचा साईड इफेक्ट दिसायला लागतो. सॉरी. बोल बोल, ऐकतोय आम्ही. आणि तेच आम्ही त्या पेशंट्सला रंग दिले एक दिवशी. म्हणजे खूप क्रिटिकल केसेस होत्या. म्हणजे रोज त्या हॉस्पिटलमध्ये पडून पडून त्यांना खूप कंटाळा आला, सतत ते मृत्यूची भीती, म्हणून ते आमच्यासमोर येऊन रडायचे. तर सरांनी त्यांना विविध रंग दिले. तर त्यांनी इतकी सुंदर चित्र काढली ना सर, की म्हणजे आम्ही त्यांचं फार एक्झिबिशन लावलं होतं. आणि गंमत सांगू का, की त्यांनी आम्हालाही म्हणजे सगळ्या डॉक्टर्सना पण चित्र काढायला लावलं. मी पण एक चित्र काढलं. हाव नाईस. पण पेशंट्सची ट्रीटमेंट बंद नाही ना केली तुम्ही? नाही, ट्रीटमेंट नाही बंद केली. होमिओपॅथीमध्ये तुम्ही सिंपती देऊ शकता, जीवनदान नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही केलेली सगळी ऑपरेशन 100% यशस्वी होतात, हो ना? खरं म्हणजे काय आहे ना, मला गुडघ्याने इतकं हैराण केलं होतं, पण याच्या होमिओपॅथी औषधानं मी आता उंडारत फिरत असते सगळीकडे. माई मी निघतो. सरांची जायची वेळ झाली. ठीक. तर पेशंट सगळे असतील. येतो. ऍक्च्युली सौमित्र एक चांगला डॉक्टर आहे. तो एक होमिओपॅथ आहे हे तुम्ही आता कायमचे ऍक्सेप्ट करून टाका. म्हणजे फुकाचे वाद बंद होतील. छे, वाद कसला? आमच्या मुलीने आम्हाला दुसरा कुठला चॉईस ठेवलाय का माही? माई नमस्कार करते. अगं राहू दे. हा. अगं वाकू दे. तशी ती कुणापुढे वाकत नाही. कुणासमोर वाकण्यासाठी समोर त्या योग्यतेचा माणूस सुद्धा लागतो नाही का मी? अगं, चला, तुला त्या योग्यतेचं कोणी मिळालं तर काही हरकत नाही. काय अभय? माई कुठे होतीस तू? मी वेळेतच आली आहे. तुम्ही लवकर पोहोचलात. बस. पाणी देऊ माई? नाही नको. अगं ट्रॅफिक लागू नये म्हणून 1 तास आधी निघालो. हा तर ट्रॅफिकच नाही लागलं, लवकर पोहोचलो. बर. मी कॅम्पात गेले होते. कॅम्पात येस. श्रूजबेरी बिस्किट्स माई अहो शुगर वाढली आहे. माझ्यासाठी आहेत. खा सगळी आत्ताच खाऊन टाक हा अभय. उद्यापर्यंत शिळी होतील नाही तर बिस्किट. ठोंबऱ्यांचं घर ना? Myself, Shyam Sundar Thomre speaking. आय एम अभय, डॉक्टर अभय पारसनीस, मैत्रीज फादर. I am Saumitra's father and father of Vignesh also. आम्ही पुण्याला आलो होतो तर तुम्हाला भेटायचं होतं. तर उद्या सकाळी आपण भेटू शकतो का? No problem. You tell, we will meet. We are meeting to her fathers tomorrow. Huh?